म्हणून प्रत्येक ठिकाणी भाजपचा BLA काम करताना दिसत आहे. पण भाजपचा BLA फक्त भाजपच्याच काम करताय असं नाही आहे. भाजपचा BLA जो मतदाता जो नागरिक त्यांच्यापर्यंत येतात त्या सगळ्यांचं काम करतात. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला 1 लाख मतं भेटतात. पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने BLOच्या माध्यमातून 2,88,000 एवढे फॉर्म इम्युनरेशन फॉर्म वाटण्यात आलेले आहेत. 1,39,000 डिजिटलाइज झालेले आहेत. जर भाजपचा कार्यकर्ता फक्त भाजपचेच लोकांच्या फॉर्म भरणार होता किंवा देणार झाला असता तर 1 लाख रिपीट झालं पाहिजे. ही चुकीची माहिती प्रफुल्ल गोडसे देत आहे. प्रफुल्ल गोडसेने सांगितलं की प्रायव्हेट माणूस ठेवून आम्ही मतदार यादीमध्ये फेरबदल करत आहोत. हो, आम्ही प्रायव्हेट माणूस ठेवले आहे. ही टेक्निकल प्रोसेस आहे. दुसऱ्या प्रदेशातून आलेली जेवढी सून महाराष्ट्रात आहे, नागपुरात आहे, त्यांचे मतदार यादीतले नाव शोधून मॅपिंग करणं नितांत गरजेचं होतं. हे सर्व टेक्निकल बाब आहे. भाजपाने एक ॲप तयार केलेली आहे. याचा देशभराचा कुठेही राहणारा माणसाचा मतदार यादीचं नाव आम्ही एका मिनिटात काढून शोधून देऊ शकतो. भाजपाचा जो BLO आहे, BLA आहे, तो BLO मतदार काढण्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. तो टेक्निकली फुलफिल क्वालिफाईड नाही. म्हणून 2,167 बूथांमध्ये आमचे BLA2 ला असिस्ट करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी भाजपने हे टेक्निकली फुलफिल लोकांना नियुक्त केलेलं आहे. त्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा बॅच आहे SIRचा आणि भारतीय जनता पक्षाचा बॅच लावून ते काम करत आहे. मी विनम्र निवेदन करतो, काँग्रेसकडे कार्यकर्ता नाही, काँग्रेसने संख्या दिली नाही, काँग्रेसचे लोक दिसत नाही. ही खीच काढण्यासाठी या प्रकारचा आरोप प्रफुल्ल गोडसे यांनी केलेला आहे. आणि एक विधानसभेचं मी उदाहरण दिला. आपण बाकीची विधानसभा जर पाहाल तर भाजपला मिळणारे मतदानपेक्षा दुप्पट फॉर्म वितरित करण्यात आलेले आहे. हा चित्र तुम्हाला दिसेल. अगदी चुकीचा आरोप आहे. मुस्लिम समाजाचे नाव डिलीट करण्याचं आमचा कोणतंही कारण नाही. जमाते इस्लामीच्या माध्यमातून SRA सुरू होण्याचा 1 महिन्यापूर्वी हे विषय झाला. मस्जिदना आवाहन करून हे काम होत आहे. मस्जिदमध्ये बसून मॅपिंग झालेली आहे. मस्जिदमध्ये बसून फॉर्म भरण्यात येत आहे. आम्हाला याचा काही विरोध नाही. कारण नागरिकांचा तो कोणत्याही समाजाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा असो, मंदिरातले फॉर्म भरले जाते, बुधविहारातले फॉर्म भरले जाते. आम्ही सुद्धा गुरुद्वारामध्ये एक मॅपिंगचा कार्यक्रम आयोजित करून दिला की सर्व शिखांचे फॉर्म भरून गेले पाहिजे. कोणतीही समाज, कोणताही धर्म, कोणताही एक विशिष्ट राजनीतिक पक्षाचा मतदाता ठरू शकत नाही. प्रत्येक जात जमातमध्ये भाजपचा मतदाता आहे, काँग्रेसचा मतदाता आहे, BSPचा आपचा मतदाता आहे. म्हणून अमुक समाज आमचा विरोधी असं म्हणून नाव कापण्यात काही अर्थ नाही आहे. भाजप प्रत्येक नागरिकांना मदतीसाठी हा नियोजन केलेला आहे. प्रफुल्ल गोडसेचा आरोप 100% चुकीचा आहे. प्रफुल्ल गोडसे अध्यक्ष बनल्यानंतर मागचे अध्यक्ष त्यांना मदत करत नाही आहे. कारण मागच्या अध्यक्षांना प्रफुल्ल गोडसेने मदत केली नाही. म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा तुटवडा आहे. त्या कार्यकर्त्यांचा तुटवडा हा म्हणणं योग्य नाही. म्हणून भाजप काम करत आहे आणि भाजप हे सर्व गोंधळ करत आहे हे सांगून मुख्यमंत्रीवर आरोप लावून स्वतःच्या CR सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय बाकी काय. नागपुरात झालेली पूर परिस्थिती, त्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं त्यांनी म्हणाले. प्रफुल्ल गोडसेला हे म्हणण्यासाठी कोणी थांबू शकत नाही, कारण ते विरोधी पक्षाचे आहे. पूर कशासाठी आला हे सांगायला काही अडचण नाही. जेव्हा जेव्हा पूर येत होता, नाग नदी वरून वाहत होती, पिवळी नदी वरून वाहत होती. पण यंदा पहिल्यांदा असं झाला की प्रभाग 36 आणि प्रभाग 37 या परिसरातला जॉग्राफिकल एरियामध्ये मोठ्या प्रमाणे पाऊस आला. 65% पाऊस जर आला, 65 mm पाऊस जर आला 24 तासात, तर त्याला अतिवृष्टी म्हणतात. यंदा 2.5 तासात 180 mm पाऊस आला आणि तो एक ठराविक जॉग्राफिकल एरियामध्ये आला. या दृष्टीने आपण असं म्हणतो की बादल कोसळला. त्याप्रमाणे पाऊस नागपुरात फक्त एक लिमिटेड एरियामध्ये पडला, बाकी ठिकाणी नाही पडला. आणि त्याच्या प्रतिसादाकडे जाणारे जे नाले जिथे जिथे गेले तिथे सुद्धा झाला. म्हणून हे नैसर्गिक आपदा 65 mm म्हणजे अतिवृष्टी, 180 mm ला आपण काय म्हणणार. आणि ते त्रासदीपासून वाचवण्यासाठी महानगरपालिकाचे आमचे पदाधिकारी, आमचे अधिकारी सगळ्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. म्हणून ही नैसर्गिक आपदा आहे. आणि भ्रष्टाचार जे ते सांगत आहे, मला हे स्पष्ट सांगायचं आहे की 2014चा पूर्वीचा नागपूर आणि 2014चा नंतरचा नागपूर गुगलमध्ये फोटो अवेलेबल आहे, पाहून घ्या तुम्ही. तुम्हाला दिसेल की काय काय होणार आहे, काय काय झालेलं आहे, काय काय संपूर्ण झालेलं आहे. हे सर्व नागपूरची जनताला माहीत आहे की किती काम झालं. पाऊसमुळे गोंधळ निर्माण झाली, त्याला बहाणा घेऊन जर आपण असे प्रकारचे आरोप करत असाल, कुठेतरी तुमची मानसिकतेची किव येते. एक जिम्मेदार पक्षाचा
शहराचा अध्यक्ष याप्रमाणे वागणं हे चुकीचं आहे. त्यांनी योग्य पद्धतीने वागणं सुरू करावं हे विनंती मी करतो.